Very good morning to all students. In today's lecture, we are going to discuss last method for preparation of alkane, which is nothing but our Coles electrolytic method. Along with that, we are also going to discuss about uses of few members of alkane in our day-to-day life. आता आपण बघूयात कोल्स इलेक्ट्रोलायटिक मेथड म्हणजे काय. इलेक्ट्रोलायटिक किंवा इलेक्ट्रोलिसिस संदर्भात 9th आणि 10th स्टँडर्ड मध्ये आपण शिकलेलो असतो की ज्यावेळेस पण एखाद्या सोल्युशन मध्ये एनोड आणि कॅथोड एखादा मेटल प्लेट वापरून एनोड आणि कॅथोड या मेटल प्लेट वापरून, आता तुम्हाला माहिती आहे एनोड कोणाला म्हणायचंय, कॅथोड कोणाला म्हणायचंय, ऑन द बेसिस ऑफ टर्मिनल ऑफ बॅटरी टू विच द पर्टिक्युलर मेटल अटॅच्ड त्यांना एनोड आणि कॅथोड म्हटलं जातं. आता आपण बघतो की ज्यावेळी पण एखाद्या सोल्युशन मध्ये एनोड आणि कॅथोड या मेटलच्या प्लेट्स वापरून इलेक्ट्रिसिटी पास करून केमिकल रिएक्शन घडवली जाते, त्याला आपण म्हणत असतो इलेक्ट्रोलिसिस. याच इलेक्ट्रोलिसिस मेथडचा, इलेक्ट्रोलायटिक मेथडचा वापर करून कोल्ब नावाच्या सायंटिस्टने अल्केनचं प्रिपरेशन घडवून दाखवलंय. अल्केनचा मिथेन हा मेंबर वगळता बाकी सर्व मेंबरचे प्रिपरेशन आपण या मेथडचा वापर करून करू शकतो. बघा, कोल्ब्स इलेक्ट्रोलायटिक मेथड म्हणजे काय, तर फॉर्मेशन ऑफ अल्केन ही रिएक्शन जर तुम्ही बघितली असेल तर एक दिसत असेल तुम्हाला ओव्हरऑल या रिएक्शन मध्ये बघा की सोडियम ऍसिटेट वॉटर मध्ये डिझॉल्व केला आणि त्याचं काय परफॉर्म केलं, इलेक्ट्रोलिसिस. इलेक्ट्रोलिसिस परफॉर्म केलं म्हणजे काय, त्या सोल्युशन मधनं इलेक्ट्रिक करंट पास करणे आणि त्याचं डिसोसिएशन घडून न्यू रिएक्शन घडून आणणे, यालाच आपण म्हणतो इलेक्ट्रोलिसिस. तर आपण बघितलं असेल या रिएक्शन मध्ये की सोडियम ऍसिटेटच्या ऍक्वेस सोल्युशन मधून इलेक्ट्रिक करंट पास केल्यानंतर आपल्याला मिळतो इथेन. या ठिकाणी इथेन म्हणजे आपला अल्केन मेंबर आहे. या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की काय फॉर्म करतोय आपण, अल्केन. फॉर्मेशन ऑफ काय झालं आपलं, अल्केन. कसं, बाय पासिंग इलेक्ट्रिक करंट. पण कुठून, थ्रू ऍक्वेस सोल्युशन. ऍक्वेस सोल्युशन प्रत्येकाला माहितीये, कुठल्याही सबस्टन्सला वॉटर मध्ये डिझॉल्व केल्यावरती जे काही सोल्युशन बनतं किंवा जे काही न्यू मिक्सचर बनतं त्याला ऍक्वेस सोल्युशन असं म्हटलं जातं. या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो फॉर्मेशन ऑफ अल्केन. पण कसं, बाय पासिंग इलेक्ट्रिक करंट थ्रू द ऍक्वेस सोल्युशन ऑफ सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. इट्स कॉल्ड कोल्ब्स इलेक्ट्रोलायटिक मेथड. त्यालाच म्हणलं जातं कोल्ब्स इलेक्ट्रोलायटिक मेथड. बघा, फॉर्मेशन ऑफ अल्केन हाउ, बाय पासिंग इलेक्ट्रिक करंट थ्रू ऍक्वेस सोल्युशन ऑफ. सगळ्यात महत्त्वाचा एक वर्ड आहे, कोणाच्या ऍक्वेस सोल्युशन मधून, सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. त्यालाच आपण म्हणतो कोल्ब्स इलेक्ट्रोलायटिक मेथड. आता या ठिकाणी सर्वप्रथम विद्यार्थ्यांना ऍसिटिक ऍसिड म्हणजे काय ते माहिती असणं गरजेचं आहे, किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याचं सॉल्ट काय हे कळणं गरजेचं आहे. 10th स्टँडर्ड मध्ये आपण एक ग्रुप बघितला होता, कार्बोनिल फॅमिली, C डबल बॉन्ड O. त्यानंतर इकडे दोन व्हॅलेन्सीज एम्प्टी. प्रत्येकाला माहिती कार्बन किती बॉन्ड फॉर्म करतो, 4. या ठिकाणी कंपल्सरी कार्बन हा डबल बॉन्डने ऑक्सिजनला अटॅच असेल आणि दोन वॅकन्सी पैकी एक वॅकन्सी OH आणि एक R, ज्याला आपण आपला कुठला ग्रुप म्हणतो, अल्किल ग्रुप. अल्किल ग्रुप बद्दल यापूर्वीच्या व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस केलंय की मिथेन मध्ये जेवढे कार्बन तेवढेच कार्बन त्यात असतात, फक्त एक हायड्रोजन कमी. जसं CH4 असेल तर CH3 हा झाला मिथिल, C2H6 हा इथेन आहे, त्याच्यामध्ये एक हायड्रोजन कमी झाला म्हणजे C2H5 झाला आपला इथिल. या ग्रुपला आपण अल्किल ग्रुप्स असं म्हणतो. म्हणजे कंपल्सरी एखाद्या मॉलिक्यूल मध्ये C डबल बॉन्ड O या बॉन्ड व्यतिरिक्त अल्किल ग्रुप किंवा हायड्रोजन ग्रुप असेल आणि कंपल्सरी एक OH ग्रुप अटॅच असेल तर त्याला आपण कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणून संबोधतो. पहिला जो मेंबर होता आपला CH3COOH, याच्याविषयी 10th स्टँडर्ड मध्ये तुम्ही शिकलेले देखील आहात. याचं नाव आहे इथेनॉइक ऍसिड किंवा याचं अजून एक नाव आहे ऍसिटिक ऍसिड. मग आता या ठिकाणी आपल्याला ह्या ऍसिटिक ऍसिडला किंवा या इथेनॉइक ऍसिडला आपण कुठल्या प्रकारचा कंपाऊंड मानतो, कार्बोक्सिलिक ऍसिड. कुठले कंपाऊंड म्हणतो आपण, कार्बोक्सिलिक ऍसिड, ज्यांच्यामध्ये
COOH हा ग्रुप एक्झिस्ट करतो, अशांना आपण म्हणत असतो COOH ग्रुप असणारा आपण म्हणतो कार्बोक्सिलिक ऍसिड. आता यांचा साल्ट फॉर्म होतं म्हणजे काय, नेमकं या COOH ग्रुप मधला H जातो आणि त्याच्या जागी Na किंवा K येतो, यालाच म्हणतो आपण सोडियम साल्ट ऑफ और पोटॅशियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. होपफुली तुम्हाला सोडियम किंवा पोटॅशियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड काय हे क्लिअर झालं असेल. आता आपण वळूयात रिएक्शन कडे. बघा आपण काय केलंय, सोडियम ऍसिटेट याला सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड देखील म्हटलं जातं. या ठिकाणी ऍसिटिक ऍसिड वरून हा आलाय म्हणून त्याला आपण नाव दिलंय सोडियम ऍसिटेट. सोडियम साल्ट ऑफ हा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे आपला. याचं ऍक्वेस सोल्युशन मधून आपण काय पास केली, इलेक्ट्रिसिटी. आणि आपल्याला अनुक्रमे काय मिळतं, 2CH3 CH3 आणि CH3 कंबाईन होऊन काय तयार करतात, इथेन. त्यानंतर H2 2NaOH आणि 2CO2. या पद्धतीने आपण बघतो की ओव्हरऑल ही रिएक्शन घडून येते. आता या रिएक्शन एक्झॅक्टली कशी घडली, कसा हा प्रोडक्ट फॉर्म झाला, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे की ज्यावेळेस पण सोडियम ऍसिटेट म्हणजे आपला सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडच्या ऍक्वेस सोल्युशन मधून तुम्ही इलेक्ट्रिसिटी पास करता, त्यावेळेस तुम्हाला मिळतं हे कंपल्सरी इथेन आणि H2 अलॉंग विथ साइड प्रोडक्ट NaOH अँड CO2. या ठिकाणी हे दोन प्रोडक्ट महत्त्वाचे का, तर एनोड आणि कॅथोड वर डिपॉझिट होणारे प्रोडक्ट मानले जातात. इथेन हा डिपॉझिट होतो आपल्या एनोड वरती, तर H2 हा डिपॉझिट होतो आपल्या कॅथोड वरती. या पद्धतीने आपण बघू शकतो ही रिएक्शन. आता नेमकं हे फॉर्मेशन होतं कसं, याला प्रॅक्टिकली बघायचं झाल्यास, प्रॅक्टिकली याला शिकायचं झाल्यास आपण असं म्हणू शकतो की एका बाथ मध्ये आपण एनोड आणि कॅथोड असे दोन रॉड घेऊयात. आता या ठिकाणी यामध्ये या इलेक्ट्रोलायटिक बाथ मध्ये एनोड आणि कॅथोड हे रॉड घेतल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडचं काय घ्यायचंय, ऍक्वेस सोल्युशन. ऍक्वेस सोल्युशन आपल्याला घ्यायचंय सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडचं. आणि या सोल्युशन मधनं आपल्याला काय पास करायची, इलेक्ट्रिसिटी. अनुक्रमे आपल्याला लक्षात येतं की एनोड या एंड वरती जमा होतो इथे, तर कॅथोड या एंड वर जमा होतो हायड्रोजन गॅस. मग एक्झॅक्टली हे फॉर्मेशन कसं होतं याच्या काही स्टेप्स दिल्या. फर्स्ट स्टेप त्यांनी दिली आहे की आपण जे ऍक्वेस सोल्युशन घेतो त्या ऍक्वेस सोल्युशनला वॉटर मध्ये डिझॉल्व केल्यानंतर, सोडियम साल्टला वॉटर मध्ये डिझॉल्व केल्यानंतर आणि इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर त्याचं डिसोसिएशन होतं दोन प्रकारच्या आयन मध्ये. पहिला आयन होतो ऍसिटेट आयन आणि दुसरा आयन तयार होतो आपला सोडियम आयन. बघा कंपल्सरी तुम्हाला हे फॉर्मेशन एक्झॅक्टली कसं झालंय हे शिकायचं असेल तर सगळ्यात पहिली स्टेप लक्षात ठेवावी लागेल की हा जो सोडियम ऍसिटेटचा ऍक्वेस सोल्युशन होता त्याचं काय झालंय, डिसोसिएशन झालं वॉटर मध्ये डिझॉल्व केल्यामुळे, इलेक्ट्रिसिटी पास केल्यामुळे. आणि किती प्रकारचे सबस्टन्स फॉर्म झाले, दोन. बघा हा CH3COO Na 2CH3COO मायनस म्हणजे हा ऍसिटेट आयन तयार करतो आणि सोडियम आयन. इनिशियली तुम्हाला माहिती आहे की हे दोन्ही एकत्र ज्यावेळेस होते आपण यांना म्हणायचो सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड किंवा सोडियम ऍसिटेट आपण म्हणायचो. पण जसं वॉटर मध्ये डिझॉल्व करून इलेक्ट्रिसिटी तुम्ही पास केली, यातले आयन सेपरेट झाले आणि ऍसिटेट आयन हा वेगळा तयार झाला आणि सोडियम आयन हा वेगळा एक आयन तयार झाला. या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज असणारा ऍसिटेट आयन आणि पॉझिटिव्ह चार्ज असणारा सोडियम आयन फॉर्म झाला. आता तयार झालेला ऍसिटेट आयन इलेक्ट्रॉन लूज करतो. आता ऍसिटेट आयन आलाय म्हणजे काय, O वरती काय चार्ज आहे, मायनस. प्रत्येकाने तुम्ही बघितलं असेल की जनरली ऑक्सिजनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 6. कोणी सांगू शकतं का, 6. ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर आहे 8 आणि आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार 2,6 आपण असं रेफर करत असतो. आता ज्यावेळेस सुरुवातीला हा COO Na+ कंबाईन होतो, हा Na काय करतोय, आपला एक इलेक्ट्रॉन याला डोनेट करतो. आता या ठिकाणी CH3COO Na हा स्टेबल कंपाऊंड होता, परंतु झालं काय, बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर यानं स्वतःचा इलेक्ट्रॉन लूज केला. आता तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात, एक Na कडून आल्यामुळे ओव्हरऑल इथे इलेक्ट्रॉन किती झाले, 7. आता तुम्ही 7 इलेक्ट्रॉन आले म्हणजे त्यावरती एक निगेटिव्ह चार्ज आलाय. या ठिकाणी हा निगेटिव्ह चार्ज आल्यानंतर हा काय करतोय, 2 इलेक्ट्रॉन लूज करतो. 2 इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती उरतात यामध्ये, 5. आणि मग जो आयन उरतो त्याला म्हणलं जातं ऍसिटेट फ्री रॅडिकल. बघा म्हणजे ऍसिटेट आयनचं रूपांतर होतं ऍसिटेट फ्री रॅडिकल. आयन आणि रॅडिकल मध्ये हा फरक आहे, आयन हा पॉझिटिव्ह असू शकतो किंवा निगेटिव्ह असू शकतो, रॅडिकल वरती कुठलाही चार्ज नसतो. म्हणजे
बघा फर्स्ट स्टेप तुम्ही इथं बघितली होती की सुरुवातीला जे काही तुमचं सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड असतं किंवा सोडियम ऍसिटेट असतो त्याला वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर आणि इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर तुम्हाला मिळाला होता ऍसिटेट आयॉन आणि सोडियम आयॉन. आता मिळालेला ऍसिटेट आयॉन मायग्रेट करतो कुठल्या बाजूला, कोणाच्या दिशेने, एनोडच्या, आणि तो काय करतो एनोड वरती 2 इलेक्ट्रॉन लूज करतो. 2 इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे त्याच्यापासून तयार होतात ऍसिटेट फ्री रॅडिकल. ऍसिटेट फ्री रॅडिकलचं फर्दर डिव्हिजन होतं आणि फॉर्म होतो मिथिल फ्री रॅडिकल आणि लिबरेट होतो कार्बन डायऑक्साइड. बघा या ठिकाणी 2CH3 2CH3, या ठिकाणी CH3 फ्री रॅडिकल आणि या ठिकाणी बॉन्ड ब्रेक होईल. हा जो काही बॉन्ड आहे इक्वली ब्रेक होतो CH3 कडे आणि या CO कडे एक इलेक्ट्रॉन लेस असतो त्यामुळे हा इलेक्ट्रॉन हा ॲक्वायर करतो आणि स्टेबल असा CO2 तयार होतो. 2CO2 विल बी फॉर्म आणि मिथिल फ्री रॅडिकल फॉर्म होता आणि कार्बन डायऑक्साइड लिबरेट होतो. आता तयार झालेले मिथिल फ्री रॅडिकल कंबाईन होऊन काय फॉर्म करतात इथे. आता हे फ्री रॅडिकलचं मेकॅनिझम आपण प्रिपरेशन मेथड झाल्यानंतर नेमकं फ्री रॅडिकल म्हणजे काय, त्यानंतर आयन्स म्हणजे काय याच्या संदर्भात जो जीओसीचा पार्ट आहे त्याचा पण घेणार आहे. फक्त आता सध्या आपल्याला लक्षात ठेवायचंय की ऍसिटेट आयननी इलेक्ट्रॉन लूज केले आणि इलेक्ट्रॉन लूज करून काय फॉर्म केला ऍसिटेट फ्री रॅडिकल. ऍसिटेट फ्री रॅडिकल मध्ये बॉन्ड ब्रेक झाला, मिथिल फ्री रॅडिकल फॉर्म झाला आणि काय तयार झालं CO2 गॅस लिबरेट. आता मिथिल फ्री रॅडिकल कंबाईन होतात आणि काय फॉर्म करतात इथे. आता याच प्रोसेस मध्ये कॅथोड मध्ये होतं काय, जे वॉटरचे मॉलिक्यूल एक्झिस्ट असतात ते इलेक्ट्रॉन ॲक्वायर करतात आणि H फ्री रॅडिकल आणि OH- आयन तयार करतात सायमल्टेनियसली. जसं आपण बघितलं होतं की CH3CONA आणि H2 आपले हे 2 रिएक्टंट आहे. आता यातला पहिला रिएक्टंट कुठे रिएक्शन करतो ऍट एनोड, कुठे रिएक्शन करतो ऍट एनोड. तर यातला दुसरा रिएक्टर म्हणजे आपला H2O कुठे रिएक्शन करतोय ऍट कॅथोड. त्याने काय रिएक्शन केली आपण बघितलं होतं की सोडियम ऍसिटेटने सुरुवातीला डिसोसिएशन करून ऍसिटेट आयन फॉर्म केले आणि सोडियम आयन फॉर्म केला, नंतर इलेक्ट्रॉन लूज केले. तर H2O काय करतोय रे इलेक्ट्रॉन गेन करतो आणि अनुक्रमे OH- आणि होपफुली तुम्हाला एनोड आणि कॅथोड यांच्यावरती होणाऱ्या रिएक्शन्स एक्झॅक्टली काय हे समजलं असेल. तसंच फ्री रॅडिकल आणि जे काही आयनशी रिलेटेड कन्सेप्ट आहे तो आपला जीओसी मध्ये आपण यानंतर कंटिन्यू करणार आहोतच. ही होती आपली कोल्स इलेक्ट्रोलायटिक मेथड. लास्ट सेगमेंट मध्ये या व्हिडिओच्या आपण पाहणार आहोत युजेस ऑफ अल्केन. राईट नाउ वी आर गोइंग टू डिस्कस युजेस ऑफ अल्केन. अल्केनचा एक्झॅक्टली वापर काय केला जातो हे आता आपण पाहणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल मेजर यूज हा अल्केनचा आपण यापूर्वी डिस्कस केला होता इंट्रोडक्शन मध्ये सुद्धा. अल्केन्स आर युज्ड ॲज अ फ्यूल. जसं की पेट्रोल असेल, CNG असेल, केरोसिन असेल, ही डे टू डे लाईफ मध्ये आपण वापरत असणारे फ्यूल्स आहे. यांचा ऑटोमोबाईल मध्ये सुद्धा आणि आपल्या डोमेस्टिक युजेस मध्ये सुद्धा वापर केला जातो. त्यानंतर या ठिकाणी आपण बघतो की काही लिक्विड मेंबर ऑफ अल्केन जे असतात फ्रॉम C5 to C17 च्या आसपास असणारे त्यांना लिक्विड अल्केनला आपण सॉल्व्हेंट्स म्हणून वापरत असतो. सॉल्व्हेंट्सचा वापर हा अनेक पदार्थ तयार करत असताना एक डिझॉल्विंग मॅटर म्हणून केला जातो. त्यानंतर लुब्रिकंट्स म्हणून C17 ते C20 पर्यंत असणारे जे अल्केन्स आहेत ते सेमी सॉलिड टाइपचे नेचर शो करतात. त्यांचा वापर जनरली हा लुब्रिकेशन मध्ये केला जातो. लुब्रिकेशन प्रत्येकाला माहिती आहे, शटर्स वगैरेचे जे आपले ग्रीस असतात, शॉप वगैरेचे जे शटर्स असतात त्याच्या ग्रीस मध्ये म्हणा, किंवा तुम्ही बघितलं असेल बैलगाडी इत्यादींची जी चाकं असतात त्यामध्ये वंगण नावाचा एक प्रकार आपण वापरत असतो बघा. थोडक्यात ते म्हणजे C17 to C20 मधले मेंबर्स आहेत आणि यांचा वापर हा लुब्रिकेंट म्हणून केला जातो. त्यानंतर कंबशन केल्यानंतर अल्केनचं इनकम्प्लीट कंबशन केल्यानंतर बऱ्याचदा कार्बन ब्लॅक हा सबस्टन्स फॉर्म होतो आणि या सबस्टन्सचा उपयोग हा प्रिंटिंग इंक मध्ये ॲज वेल ॲज शू पॉलिश मध्ये केला जातो. त्यानंतर फिफ्थ वाला यूज आहे अल्केनचा, जे हायेस्ट मेंबर असतात C21 to C30 पर्यंत सॉलिड स्टेट मध्ये एक्झिस्ट करणारे मेंबर, यांचा उपयोग हा कॅन्डल फॉर्मेशन मध्ये ॲज वेल ॲज कॉस्मेटिकचे बेस तयार करण्यामध्ये केला जातो. आणि लास्ट आणि अतिशय महत्त्वाचा उपयोग म्हणजे काय, तर अल्केन हा चीप सोर्स ऑफ हायड्रोजन मानला जातो. म्हणजे अल्केन पासून आपण मोठ्या प्रमाणात हायड्रोजनची निर्मिती घडवून आणू शकतो. अशा तऱ्हेने फ्यूल असू द्या किंवा मग त्यानंतर सॉल्व्हेंट म्हणा किंवा त्यानंतर आपण लुब्रिकेशन म्हणा,
त्यानंतर कॉस्मेटिक किंवा कॅन्डल फॉर्मेशन म्हणा, अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण अल्केनचा वापर घडवून आणत असतो किंवा आपल्या डे टू डे लाईफमध्ये अल्केनचा वापर होत असतो. तर हे होते इन डिटेल युजेस ऑफ अल्केन.